Hello students, good morning everyone. Welcome to this new lecture on electrostatic. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या आपण लास्ट लेक्चरमध्ये पोलरायझेशन ऑफ अ पोलार अँड नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्सबद्दल डिस्कशन केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण पोलरायझेशन ऑफ नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड हे आर्टिकल बघणार आहोत. पोलार मॉलिक्युल्स आणि नॉन पोलार मॉलिक्युल्सबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. इन द कपल ऑफ लेक्चर्स वी हॅड द डिस्कशन अबाउट देम. तुम्ही बघू शकता इथं HCl आहे. HClला आपण पोलार मॉलिक्यूल म्हणतो. HCl असेल, वॉटर असेल, हे पोलार मॉलिक्युल्स आहेत. नॉन पोलारचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कार्बन डायऑक्साईड आहे. त्याच्यानंतर H2 आहे. हे नॉन पोलार मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे यांच्यामध्ये पोल्स नाहीत. नॉन पोलार म्हणजे पोल नसलेले आणि पोलार म्हणजे पोल असलेले. पोल म्हणजे ध्रुव, दोन कक्षा आहेत त्याच्यामध्ये, राईट. हायड्रोजन आणि क्लोरीन हे Cl-H+, राईट. HCl is structure like this, H+, Cl-. The center of negative charge and center of positive charge are different. That's why this molecule is known as polar molecule. आपण हे बघितलं होतं, पोलार मॉलिक्यूल आणि नॉन पोलार मॉलिक्यूलमधला फरक बघितला होता, बरोबर आहे. नॉन पोलार मॉलिक्यूल म्हणजे काय मग, तर त्यांचे सेंटर ऑफ मास हे एकाच लाईनमध्ये लाय होतात किंवा कोइन्साइडिंग आहेत. कोइन्साइडिंग असल्यामुळं त्यांना आपण नॉन पोलार मॉलिक्यूल म्हणतो. आता आपल्याला बघायचे पोलारला नॉन पोलार कसं बनवायचं, नॉन पोलार मॉलिक्यूलचं पोलार मॉलिक्यूलमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं. ते कन्व्हर्जन म्हणजेच आहे पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे काय, तर व्यवस्थित अरेंजमेंट, अलाइनमेंट. फॉर एक्झाम्पल, एखादा जर क्लास असेल आणि क्लासमध्ये स्टुडंट्स बसलेले आहेत, पण सर येण्याच्या पहिले ते स्टुडंट्स कसे असतात, दे आर रँडमली अलाइंड. रँडमली अलाइंड मीन्स व्हॉट, they are talking to each other, they are wandering here and there, but once teacher comes in the class, all get aligned in a proper line, right. All get aligned in a proper directions. Okay, so this is what the sense. म्हणजे एखादा जर क्लास असेल, त्याच्यामध्ये विद्यार्थी असेल, गोंधळ करत राहतात, इकडे तिकडे फिरत आहेत, त्यांची डायरेक्शन ठरलेली आहे का नाही, म्हणजे कुठेही बसलेले आहेत, कोणी उठतंय, कोणी इकडे तिकडे जाते. पण ज्यावेळेस सर येतात क्लासमध्ये, त्यावेळेस काय होतं, मग सर्वजण एका लाईनमध्ये अलाइन होतात, एका विशिष्ट दिशेमध्ये बसतात. ओके, व्यवस्थित बसतात. तर ते कशामुळे बसले, ते एक्सटर्नल पॅरामीटर काय आहे त्याच्यासाठी सर आलेले आहेत. ओके, द फील्ड ड्यू टू देअर टीचर. ओके, फील्ड त्या शिक्षकामुळे तयार झालेली जी फील्ड आहे, त्या फील्डमुळे ते सर्वजण काय केले, त्यांना विशिष्ट डायरेक्शनमध्ये अलाइन झालेले आहेत. तसंच आता इकडं जी डायपोल मोमेंट्स आहेत, पोलरायझेशन होणं म्हणजे काय होणं, तर विशिष्ट डायरेक्शनमध्ये अलाइन होणं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या ॲप्लिकेशनमध्ये. कशामुळं, तर एक्सटर्नल फील्ड लावल्यामुळं. ही एक्सटर्नल फील्ड लावायची आहे, त्याच्यामुळे त्यांची डायरेक्शन कशी होणार आहे, प्रॉपर डायरेक्शनमध्ये ते अलाइन होणार आहेत. ओके, आता बघूया आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावल्याच्या नंतर काय होणार आहे. जसं शिक्षक आल्याच्या नंतर विद्यार्थी बसले होते, तसंच इथं इलेक्ट्रिक फील्ड आल्याच्या नंतर डायपोल मोमेंट अलाइन होणार आहेत विशिष्ट डायरेक्शनमध्ये. तर बघूया, इन द प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड E0. जसं शिक्षक आले होते तसं इथे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड काय आहे, E0. द सेंटर्स ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इन ईच मॉलिक्यूल ऑफ नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स इज पुल्ड इन द डायरेक्शन ऑफ E0. जी डायरेक्शन आहे E0ची, त्या डायरेक्शनमध्ये काय केलं जातात, सेंटर्स आहेत जे पॉझिटिव्ह चार्जचे सेंटर्स ओढले जातात. पॉझिटिव्ह चार्जचे सेंटर, आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचे सेंटर एकत्रच आहेत. कशासाठी, नॉन पोलारसाठी. याच्यापैकी पॉझिटिव्ह जर ओढला गेला तर इथं काय होणार आहे, थोडंसं डिस्प्लेसमेंट क्रिएट होणार आहे अशा पद्धतीचं. ओके, अशा पद्धतीनं तयार होईल. इथं पॉझिटिव्ह चार्ज होईल, इथं निगेटिव्ह. हे स्मॉल डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय आहे, तर स्मॉल टायनी डायपोल मोमेंट. आता डायपोल तयार झालं, अगोदर डायपोल होतं का, नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्रच होते, नो डायपोल मोमेंट, त्याच्यामुळे त्याला आपण नॉन पोलार म्हटलं होतं. आता जर इलेक्ट्रिक फील्ड लावली आपण, आता काय केलं आपण, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेली आहे आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डमुळं हा पॉझिटिव्ह चार्ज ओढला गेला आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज ओढला गेल्यामुळं इथं फील्ड अशी तयार होईल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हा झाला स्मॉल डायपोल. ह्याला काय म्हणायचं, टायनी डायपोल किंवा स्मॉल डायपोल. सो दिस प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ डायपोल्स इज नोन ॲज द पोलरायझेशन. तुम्ही सोपी डेफिनेशन लक्षात ठेवू शकता. द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ डायपोल्स in the molecule is known as polarization. In the presence of what, external electric field.
राईट. सो दॅट्स वाय दिस इज नोन ॲज इलेक्ट्रिक पोलरायझेशन. कुठल्या प्रकारचं पोलरायझेशन आहे हे? इलेक्ट्रिक पोलरायझेशन. पोलरायझेशनचे खूप सारे प्रकार आहेत, त्याच्यापैकी हे इलेक्ट्रिक पोलरायझेशन आपण बघत आहोत. म्हणजे काय झालं मग आता, पॉझिटिव्ह चार्जला जर इलेक्ट्रिक फील्डमुळं ओढलं गेलं तर काय होईल, पुल्ड इन अ डायरेक्शन ऑफ ई नॉट वाईल द सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज आर डिस्प्लेस्ड इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे जर पॉझिटिव्ह चार्ज हा ई नॉटच्या डायरेक्शनला गेला तर निगेटिव्ह चार्ज हा त्याच्या अपोजिट जाणार आहे. त्याच्यामुळं काय होईल, डिस्प्लेसमेंट होईल चार्जमध्ये, आणि डिस्प्लेसमेंट झाल्यामुळं काय होणार आहे, दे विल क्रिएट द पोलरायझेशन इफेक्ट. नाऊ टू सेंटर्स, this line, write down these 2 points. Second point, two centers are separated and the molecule get distorted. Two centers, center of positive charge and negative charge, they get separated and molecules get distorted. Okay, there is a displacement in the molecule. Now each molecules become a tiny dipole having the dipole moment. Each molecule behaves as a tiny dipole moment, okay, like this. In the absence of external electric field, they are like this. In the presence of external electric field, they are like this. Okay, these are now the tiny dipoles. These acts as a dipoles, small dipoles. That's why we call it as a tiny dipoles. This is in the presence of external electric field, and here in the absence of external electric field. E is equal to 0 means what? External electric field is not applied. Here we have applied external electric field. That's why E is not equal to 0. Dipoles are get generated. This is the process of polarization, right? The induced dipole moments of different molecules add up. आता सर्वांची ॲडिशन होईल स्मॉल डायपोल मोमेंटची. द इंड्युस्ड डायपोल मोमेंट्स ऑफ डिफरंट मॉलिक्युल्स ॲड अप गिविंग द नेट डायपोल मोमेंट टू द डायइलेक्ट्रिक इन द प्रेझन्स ऑफ एक्सटर्नल फील्ड. एक्सटर्नल फील्डच्या प्रेझन्समध्ये काय होईल, मग स्मॉल डायपोल मोमेंटची फील्ड तयार होईल, आणि ती फील्ड आपल्याला इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझन्समध्ये डायपोल मोमेंट्स तयार होतील, आणि ते डायपोल मोमेंट्स पोलार मॉलिक्यूलमध्ये कन्वर्ट होतील. आता अशाच पद्धतीनं पोलरायझेशन काय असतं पोलर डायइलेक्ट्रिकचं ते बघणार आहोत आपण. पोलरायझेशन ऑफ अ पोलार डायइलेक्ट्रिक इन अँड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. द मॉलिक्युल्स ऑफ पोलार डायइलेक्ट्रिक्स हॅव्हिंग टायनी परमनंट डायपोल मोमेंट्स. आता त्यांच्यामध्ये ऑलरेडी डायपोल मोमेंट्स असतात, तर त्यांचं काय होणार आहे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्याच्या नंतर ते बघायचं आहे. द मॉलिक्युल्स ऑफ पोलार डायइलेक्ट्रिक्स हॅव टायनी परमनंट डायपोल मोमेंट्स ड्यू टू थर्मल एजिटेशन इन द मटेरियल. Thermal agitations means temperature effects, okay, heating effects of the material. Due to thermal agitation in the material, in the absence of any external electric field, these dipoles are randomly oriented. These dipole moments are randomly oriented. हीट असेल समजा त्या मटेरियलमध्ये किंवा सराउंडिंगमध्ये हीट असेल तर ते मटेरियलसुद्धा हीट अब्झॉर्ब करणार आहे. ड्यू टू दॅट स्मॉल ऑर टायनी थर्मल एजिटेशन, त्या थर्मल इफेक्टमुळं हे जे डायपोल मोमेंट्स आहेत तयार झालेले ते काय करणार आहेत, रँडमली ओरिएंटेड आहेत, ते फिरणार आहेत. ओके, दे विल मूव हेअर अँड देअर. दॅट्स वाय व्हॉट विल हॅपन, रँडमली जर हे फिरत असतील तर त्यांचा इफेक्ट कुठला तयार करतील ते, इफ दे आर मुव्हिंग रँडमली व्हॉट विल हॅपन, दे विल कॉज द नल इफेक्ट. ओके, एकमेकांना कॅन्सल करतील. सो हेन्स द टोटल डायपोल मोमेंट इज 0. ओके, एक जर पॉझिटिव्ह डायरेक्शनला जात असेल तर दुसरा निगेटिव्हला जातो, दोन्हीचा इफेक्ट काय होईल 0. एक जण वरच्या डायरेक्शनला जात असेल दुसरा खालच्या डायरेक्शनला जाईल, पूर्ण इफेक्ट काय झाला त्या लाईनचा 0. अशा पद्धतीनं टोटल डायपोल मोमेंट काय करणार आहेत ते 0 करणार आहेत. कशासाठी, पोलर डायइलेक्ट्रिकसाठी. व्हेन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड टू द डायपोल मोमेंट द डिफरंट मॉलिक्युल्स टेंड टू अलाइन इन द फील्ड. म्हणजे एका विशिष्ट डायरेक्शनमध्ये काय करतील ते अलाइन होतील. आपण बघत आहोत पोलरायझेशन ऑफ पोलार डायइलेक्ट्रिक्स. नॉन पोलारचं पोलरायझेशन केलं आपण बघितलं. आता पोलारचं पोलरायझेशन करत आहोत ज्यांच्यामध्ये ऑलरेडी डायपोल आहेत. बघा, हे इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे तरी पण डायपोल मोमेंट आहेत, तरीसुद्धा डायपोल्स आहेत, पण हे डायपोल्स कसे आहेत, रँडमली ओरिएंटेड आहेत, विशिष्ट दिशेमध्ये नाही आहेत. सर येण्यापूर्वीचा क्लास. E इज इक्वल टू 0 म्हणजे absence ऑफ सर. ओके, युअर टीचर इज नॉट इन द क्लास. व्हॉट विल हॅपन, you are going to leave your seat, you will talk with your friends, right? So you have the random motion. इकडे तिकडे फिरताय तुम्ही सर येण्याच्या पहिले, टीचर येण्याच्या पहिले. टीचर ज्यावेळेस येतात त्यावेळेस काय होतं बघा,
हे बघा आता इथे टीचर आलेले आहेत क्लासमध्ये, म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड 0 नाही आहे, नॉट 0 म्हणजे प्रेझेन्स आहे. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावली आपण, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची ही डायरेक्शन आहे. सर आलेले आहेत क्लासमध्ये, सरचा समजा इथं पोझिशन असेल सरची तुमच्या, तर काय होईल, सर जिकडे आहे तिकडे तुमचे डायरेक्शन अलाइन होईल प्रत्येकाची. एव्हरीवन इज गोइंग टू अलाइन टुवर्ड्स द सर. लाईक दॅट पॉझिटिव्ह चार्जेस आर pulled in the direction of what, external electric field, and negative charges are pulled opposite to the direction of electric field. ओके, तर मग अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक फील्डचा पोलरायझेशन होणार आहे. नाऊ पोलरायझेशन डिपेंड्स ऑन द रिलेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ टू अपोजिंग एजन्सीज. पोलरायझेशन कशावरती डिपेंड असते, दोन गोष्टीवरती पोलरायझेशन डिपेंड असते. ते बघणार आहोत कुठल्या कुठल्या दोन गोष्टी आहेत ते. द फर्स्ट वन, अप्लाइड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. सर कोणते आहेत हे सुद्धा डिफाईन केलं जातं बघा, लक्षात ठेवा. अप्लाइड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, कोणती आहे, ह्याच्यानुसार सुद्धा ती रँडम अरेंजमेंट किंवा पोलरायझेशन डिपेंडंट आहे. तर अप्लाइड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड विच टेंड टू अलाइन द डायपोल्स इन द फील्ड. एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायचे फक्त क्लासचं. ओके, प्रत्येक सर आल्याच्या नंतर तुम्ही शांत नाही बसत. विशिष्ट सर आल्याच्या नंतर तुम्ही काय करता, क्लासमध्ये लक्ष देता. ओके, पूर्णच्या पूर्ण विद्यार्थी क्लासमध्ये अटेंड करतात. सो लाईक दिस, इफ यू कम्पेअर दिस थिंग विथ द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, इथे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड किती लावली त्याच्यानुसार त्यांची डायपोल मोमेंटची ओरिएंटेशन बनणार आहे. दुसरा पॉईंट काय आहे, दुसरं पॅरामीटर काय आहे, थर्मल एनर्जी टेंडिंग टू रँडमाइज द अलाइनमेंट ऑफ द डायपोल. आता तुम्ही जरी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावली आणि तिथं जर हीट असेल, थर्मल एजिटेशन्स असतील, तर काय होईल, त्या थर्मल एजिटेशन्समुळं, टेम्परेचरमुळं ही डायपोल मुवमेंट्स काय होणार आहेत, अलाइन होणार आहेत विशिष्ट डायरेक्शनमध्ये. तर ते पॅरामीटर आहे ज्याच्यावरती की हे डिपेंडंट आहे. अप्लाइड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आणि थर्मल एनर्जी या दोन्हीवरती ते डिपेंडंट आहे. द पोलरायझेशन इन द presence of strong external electric field is shown in the field. Okay, figure just we have seen. Thus both the polar and non-polar dielectrics develop a net dipole moment in the presence of external electric field. Okay, polar and non-polar dielectrics काय करतात, नेट डायपोल मोमेंट क्रिएट करतात. कशामुळे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझेन्समुळं. ओके, ई इज नॉट इक्वल टू 0 असेल तर डायपोल मोमेंट तयार होणार आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसच्या. तर डायपोल मोमेंट्स पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज द पोलरायझेशन. डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम, एका युनिट व्हॉल्यूममध्ये किती डायपोल आहेत. ओके, एका युनिट व्हॉल्यूममध्ये डायपोलची संख्या किती आहे याच्यावरती काय डिपेंडंट आहे, तर पोलरायझेशन फेनॉमेनॉन डिपेंडंट आहे. द डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज द पोलरायझेशन अँड इट इज डिनोटेड बाय लेटर पी बार. For the linear isotropic dielectrics, P bar which is equal to chi E into E bar. Okay, this is the constant called as electric susceptibility. लक्षात ठेवायला chi E वाचायचं, chi E, chi to the base E. ते लेटर आहे ग्रीक लेटर अल्फाबेट. P bar which is equal to chi E into E bar. P bar is equal to chi into E bar. Chi E is called as what? A constant called as electric susceptibility. It is what the electric susceptibility is of the dielectric medium. It is the medium constant. It describes the electrical behavior of the dielectric. Dielectricचं इलेक्ट्रिक बिहेवियर डिफाईन करतो. पोलरायझेशनची व्याख्या बघा, द डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन. पी बार इज इक्वल टू काय इंटू ई बार. पी बार कशावरती डिपेंड आहे, ई बारवरती, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढून टाकण्यासाठी आपल्याला हे घ्यावा लागला आहे वेगळा कॉन्स्टंट काही. तर व्हॅक्यूमसाठी त्याची व्हॅल्यू काय असते, काहीची 0 असते. तर लक्षात ठेवा फक्त हे एवढं. यू आर गोइंग टू रिमेंबर दिस वन फॉर द डेफिनेशन ऑफ पोलरायझेशन. 1 मार्कची डेफिनेशन येईल बोर्डला. व्हॉट इज पोलरायझेशन? द डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज द पोलरायझेशन. पोलरायझेशन इज डिनोटेड बाय पी बार फॉर लिनियर आयसोट्रोपिक डायइलेक्ट्रिक. पी बार इज इक्वल टू काई इंटू ई बार. हे झालं तुमचं काय म्हणतो याला, डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. हे पोलरायझेशन आहे. दिस इज वॉट द पोलरायझेशन इज. काही इज द कॉन्स्टंट विच इज द इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी आणि व्हॅक्यूमसाठी त्याची व्हॅल्यू असते 0. ओके, रिमेंबर दिस वन. दिस इज वॉट द field is. Now in the next lecture we will discuss about the
reduction of electric field due to polarization of a dielectrics. This we will discuss in the one of the next lecture. Bye for now. Have a nice day. Thank you everyone.